सो हाय एव्हरीवन, माझं नाव अखिलेश इंगोले आणि मला सी ई टीला 98% होते आणि त्यानंतर 2020मध्ये मी PICTला ॲडमिशन घेतलं IT ब्रांचला. PICT IT साठी बाकीचे कॉलेजचे ब्रांचेस सोडले, तर त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? तर तुमच्याकडे असे स्पोर्ट्स आणि गॅदरिंग अशा काही कन्सेप्ट असतात का? PICTमध्ये ENTC ब्रांच भेटते, CUPमध्ये मेकॅनिकल भेटते आणि VITमध्ये IT ही ब्रांच भेटते. तर ह्या 3 ब्रांचपैकी मुलांनी कोणती ब्रांच प्रिफर केली पाहिजे? अखिलेश, आम्हाला तुझी जी प्लेसमेंटची स्टोरी आहे ती ऐकायला आम्हाला खूप आवडेल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जसं की मी लास्ट व्हिडिओ अपलोड केला होता आणि मुलांना मी सांगितलं होतं की तुम्हाला काउन्सिलिंग जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि खूप साऱ्या मुलांचे मला डाऊट आले की दादा आम्हाला असे पर्सेंटेज आहेत, आम्हाला कोणतं कोणतं कॉलेज मिळेल. तर त्या सगळ्यांना मी हेल्प केलेली आहे आणि अजूनही ती प्रोसेस आपली चालूच आहे. तसंच मुलांचे मला खूप सारे कमेंट आले की दादा आम्हाला वेगवेगळ्या कॉलेजचे जे मुलं आहेत त्यांच्याकडून आम्हाला 4 वर्षाचा रिव्ह्यू पाहिजे की दादा हे कॉलेज कसं आहे, तिथली प्लेसमेंट कशी आहे, तिथली लाईफ कशी असेल. तर मित्रांनो, त्यासाठीच आज आपल्यासोबत आहे अखिलेश. अखिलेश, तुझं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू रोहन फॉर इन्व्हायटिंग मी. आणि मला खूप आनंद आहे की माझ्या थ्रू खूप लोकांना हेल्प होईल या व्हिडिओ थ्रू. सो थँक्यू फॉर नक्कीच, इन्व्हायटिंग. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला आवडेल की अखिलेश हा PICTमध्ये IT ब्रांच इथे शिकत होता आणि आत्ता 2024 मे हा जो मंथ आहे आपला मेमध्ये, त्या मेच्या मंथमध्ये अखिलेश हा पासआउट झालेला आहे. आणि अखिलेश ही त्याची 4 वर्षाची पूर्ण जी जर्नी आहे तो आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर अखिलेश, माझी पहिल्यांदा तुला विनंती आहे की तू तुझा इंट्रोडक्शन द्यावास. सो हाय एव्हरीवन, माझं नाव अखिलेश इंगोले आणि मला CETला 98% होते आणि त्यानंतर 2020मध्ये मी PICTला ॲडमिशन घेतलं IT ब्रांचला आणि रिसेंटली मी पासआउट झालो 2024ला विथ अ CGPA ऑफ 9.63. ओके, नाईस नाईस नाईस. तर अखिलेश, जसं की तू आत्ता सांगितलंस तुला 98% होते, बरोबर? हो. तर खूप साऱ्या मुलांना असा पण प्रश्न पडला असेल की अखिलेश, तू CUPमधील एखादी दुसरी ब्रांच घेऊ शकला असतास का? कारण खूप साऱ्या मुलांचं स्वप्न असतं की CUP किंवा VJTI अशा ब्रांच घेण्याचं. तर तू PICT IT साठी बाकीचे कॉलेजचे ब्रांचेस सोडले, तर त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? तुझं काय रिझन होतं? सो पहिल्यापासून माझं असं फिक्स्ड होतं की लाईक ॲडमिशन घ्यायचं तर टेक ब्रांचमध्येच घ्यायचं आणि नॉन टेक बरं. ब्रांचेस मला घ्यायच्याच नव्हत्या. सो लाईक COEPमध्ये नॉन टेक ब्रांचला मला भेटत होती ॲडमिशन, बट आय प्रेफर्ड की मला टेक ब्रांच भेटायला पाहिजे म्हणून मी PICTमध्ये IT घेतलं. बरोबर. आणि PICTचं CS आणि IT हे सगळ्यांनाच माहिती आहे, खूप फेमस ब्रांच आहे आणि मुलं तिथे ॲडमिशन घेण्यासाठी हे खूप कष्ट करतात आणि त्यातीलच अखिलेश एक आहे. तर अखिलेशला आता आपला पुढचा प्रश्न असणार आहे. अखिलेश, आता जसं की आपण खूप ऐकून आहे की PICT हे जे कॉलेज आहे हे कॉलेज फक्त अभ्यासासाठीच ओळखलं जातं. तर तुझा फर्स्ट इयरचा अनुभव काय सांगशील तू? सो फर्स्ट इयरमध्ये तर मोस्टली आमचं कोविडमुळे फर्स्ट इयर पूर्ण ऑनलाईन होतं. बट ऑनलाईन असून पण वेगवेगळे क्लब्स जे आहेत PICTमध्ये, जसं की PISB आहे, PIEEE आहे, पास्क आहे, या थ्रू वेगवेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करण्यात आले होते आमच्यासाठी, लाईक फ्रेशर्ससाठी, की आम्हाला लाईक इंटिग्रेट करण्यासाठी कॉलेजमध्ये. सो त्यासाठी खूप सारे फेस्ट ऑर्गनाईज करण्यात आले होते, त्यात मी पार्टिसिपेट केलं आणि त्याच्यात काही इव्हेंट्समध्ये मला हेड पण करण्याचा अपॉर्च्युनिटी इथे भेटली. सो लाईक सिनियर्सकडून खूप हेल्प भेटली आणि त्यानंतर फर्स्ट इयरमध्ये मी एक इंटर्नशिप पण केली होती, नॉन टेक इंटर्नशिप केली होती, जे पण माझ्या एका सिनियरनीच मला ऑफर केली होती. सो लाईक इथे सिनियर आणि ज्युनियरचा कल्चर खूप चांगला आहे हे मी सांगेन. अच्छा अच्छा. बऱ्याच कॉलेजमध्ये असं आपण ऐकून होतं एवढे दिवस की इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज हे रॅगिंगसाठी खूप मानले जातात. पण जसे की आता अखिलेश सांगतोय की त्याच्या कॉलेजमधले जे सिनियर आहेत ते खूप छान होते. याचाच अर्थ असं की तिथे रॅगिंग होत नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि सिनियर जेवढे सपोर्टिव्ह असतील मित्रांनो, तेवढं आपल्याला पुढे करिअरच्या दृष्टीने तेवढं आपल्याला चांगलं आहे. तर अखिलेश, जसं आता CUPमध्ये खूप वेगवेगळे फेस्ट असतात, जसे की आमच्याकडे झेस्ट हा स्पोर्ट्ससाठी खूप फेमस असा स्पोर्ट्स आहे. तर तुमच्याकडे असे स्पोर्ट्स आणि गॅदरिंग अशा काही कन्सेप्ट असतात का?
सो स्पोर्ट्ससाठी आमच्या इथे एलिवेट नावाचा इव्हेंट असतो, ज्यामध्ये व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल Okay. कॉम्पिटिशन्स घेतले जातात. लाईक इंटर कॉलेज असतात ते. आणि फेस्टिवल म्हटलं तर आमच्या इथे ॲडिक्शन आहे. युअर कॉलेज लाईफ फॉर द एंटायर इयर. लाईक खूप मजा येते तिथे. आपण खूप साऱ्या फ्रेंड्स बरोबर बोलतो आणि लाईक खूप चांगल्या वाईब्स असतात कॅम्पसमध्ये त्या 3 दिवसांसाठी. नक्कीच नक्कीच. म्हणजे असे वेगवेगळे डे, बॉलिवूड डे असतील, त्यानंतर अजून मिसमॅच डे, अशा टाईपचे डे ना. हो. हां हां, खूपच छान. आणि आता हे जे जसं की तू सांगितलं, तुमच्याकडे स्पोर्ट्स इव्हेंट पण होतो, त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजचे मुलं येतात, जसे की CUP, VGTI, VIT, अजून काही काही कॉलेज असतील. ह्या सगळ्या कॉलेजचे मुलं PICT मध्ये येतात आणि त्यांच्यामध्ये मॅचेस खेळले जातात. हे असं एक स्पोर्ट्सचा इव्हेंट असतो. खूप साऱ्या कॉलेजला असे इव्हेंट ऑर्गनाईज केले जातात, त्यातील PICT एक खूप छान सुंदर कॉलेज आहे. पण अखिलेश, माझा प्रश्न असा होता की PICT मध्ये कोणते कोणते स्पोर्ट्स खेळले जातात आणि ते स्पोर्ट्स खेळण्यासाठी PICTचं जे मॅनेजमेंट आहे, म्हणजे जे कॉलेज आहे, ते सपोर्ट करतं का स्पोर्ट्ससाठी, आणि तिथे ग्राउंड आहे का? ग्राउंडचं म्हटलं तर इथे मेनली लाईक प्रॉमिनंटली 2 ग्राउंड आहेत, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल. आणि क्रिकेटसाठी Okay. नेट्स आहेत, बट लाईक प्रॉपर ग्राउंड नाही आहे. आणि कबड्डी पण खेळलं Okay. जातं, बट कबड्डीसाठी पण प्रॉपर ग्राउंड नाही आहे, ते व्हॉलीबॉलच्याच ग्राउंडवरती खेळलं जातं. सो लाईक मेनली हे 3 स्पोर्ट्स आहेत. आणि त्यानंतर इंडोरमध्ये टेबल टेनिस आणि कॅरम पण आहे. आणि Oh, सपोर्टचं म्हटलं कॉलेजकडून तर लाईक 4 o'clock or 5 o'clock जे पण वर्किंग आवर असतात त्याच्यानंतर फुल सपोर्ट हां, असतो. बट त्यामध्ये लाईक अलाउड नसतं ग्राउंडवर जाणं, और लाईक स्पोर्ट्स ओके. इन जनरल खेळणं ग्राउंडवरती. अच्छा अच्छा अच्छा. अखिलेश, मला तुला सांगायला आवडेल, कदाचित तुला माहीत पण असेल, तुमचे जे कॉलेजची बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि जी कबड्डीची जी टीम आहे ही खूप छान आहे. कारण जेव्हा तुमच्या कॉलेजच्या ज्या टीम आहेत ह्या जेस्टमध्ये येतात, तेव्हा मी स्वतः मी जेस्टचा एक पार्ट होतो, त्याच्यामुळे मला खूप साऱ्या वेगवेगळ्या कॉलेजच्या टीमची इन्फॉर्मेशन आहे. तर तुमच्या कॉलेजच्या ह्या ज्या 3 टीम आहेत त्या खूप छान खेळतात. DY पाटीलला पण जातात, त्यानंतर CUP मध्ये पण येतात, त्यानंतर जे VIT आपलं जे कॉलेज आहे तिथे पण मॅचेस खेळायला येतात आणि खूप छान खेळतात. त्यामुळे जे मुलं कोणी ॲडमिशन घेणार असतील तर त्यांना मला सांगायला आवडेल की तुम्ही PICT मध्ये ग्राउंड जरी छोटं असलं तरी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करून खूप छान तुमची टीम तयार होते, आणि ही टीम जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला खेळायला जाते. त्यामुळे असा अजिबात पार्ट नाही आहे की PICT मध्ये फक्त अभ्यासच होतो, तर खेळ पण होतं. आणि जसं अखिलेशने सांगितलं की वेगवेगळे डेज असतात, नाईट DJ नाईट असतो, हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज होत राहतात. अखिलेश, ह्याच्या व्यतिरिक्त का नाही, खूप साऱ्या मुलांचे प्रश्न असतात की हॉस्टेल आणि मेस ह्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन सांग. सो PICT मध्ये गर्ल्स आणि बॉईज दोघांसाठी हॉस्टेल्स अवेलेबल आहेत. आणि त्यांचे ॲडमिशन पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती होते. सो लाईक जोपर्यंत कॅपॅसिटी असते तोपर्यंत ॲडमिशन देण्यात येते. आणि कॉन्सिक्युटिव्हली 2nd, 3rd इयरला तुम्हाला रजिस्टर करावं लागतं परत त्यासाठी, और कोणत्या रूममध्ये तुम्हाला हॉस्टेल्स पाहिजे. इंडोरमध्ये मेस पण आहे. मेसमध्ये लाईक Okay. जेवण पण मिळतं चांगल्या क्वालिटीचं, बट एवढं पण म्हणजे मीडियम क्वालिटी म्हणू शकतो आपण त्याला. बट जर कॉस्ट वाईज कम्पेअर केलं तर कॉस्ट खूप अफोर्डेबल असते त्या जेवणाची. ओके ओके. आणि टेस्ट 10 आउट ऑफ काय सांगशील तू, टेस्ट कशी आहे मेसची? 10 out of मी म्हणेल की 7 एक्सपेक्ट करू शकतो, लाईक प्रॉपर जेवणाची म्हटलं Okay. तर. आणि जर अदर दॅन अच्छा. जेवणाचे आयटम्स बघितले, लाईक डोसा आणि ते बघितले, तर त्यांची Okay. 6 to 5 असं रेंज देईल मी त्याला आउट ऑफ 10. ओके ओके ओके, गुड गुड. आणि जसं की तू सांगितलं की तुझं फर्स्ट इयर ऑनलाईन होतं, तर जेव्हा तू 2nd इयरमध्ये ऑफलाईन गेलास, तर तेव्हा तू हॉस्टेलला राहिला होतास का बाहेर राहिला होतास? नाही, सो मी लोकलाईटच होतो. सो मी पुण्यातच राहायचो. मी आता पण नवी सांगलीमध्ये राहतो. ओके सो माझं Okay. लाईक ऑलमोस्ट 16 to 17 किलोमीटर्स आहे मला कॉलेज. सो मी डेली ट्रॅव्हलच करायचो. आणि Okay, 3rd आणि okay. 4th इयरमध्ये येऊन मी कधी कधी लाईक मित्रांच्या हॉस्टेलवरती राहायचो. अच्छा अच्छा, मग तसं अलाउड आहे. हो. हां. आणि हॉस्टेल डेज त्याच्याबद्दल तर मग तुला जास्त कदाचित इन्फॉर्मेशन नसेल, कारण तू पुण्यामध्येच राहत होतास. तर पुढचा माझा प्रश्न असा असेल की आता PICT ज्या मेन कारणासाठी ओळखलं जातं,
ते म्हणजेच प्लेसमेंट. तर प्लेसमेंट आणि इंटर्नशिप ह्याच्याबद्दल तू काय सांगशील? सो इंटर्नशिप सीझन जो असतो तो थर्ड इयरमध्ये सुरू होतो. इंटर्नशिपसाठी खूप थर्ड सारे इयर एंडिंगला का थर्ड इयर स्टार्टिंगला? थर्ड इयर मिड म्हणू शकतो आपण त्याला, लाईक एकदम स्टार्टला Okay, पण नाही. okay. थर्ड इयर मिड पर्यंत जेव्हा लाईक स्किल्स डेव्हलप झालेल्या असतात मुलांमध्ये, तेव्हा कंपनीज यायला सुरुवात होतात. आणि इंटर्नशिपला मोठ्या मोठ्या कंपनीज येतात, जसं की ॲडोबी असेल, मास्टर कार्ड असेल, बार्कलेज असेल, BMC असेल. सो त्या कंपनीज येतात. आणि जर आपण चांगले इंटर्नशिप तिथे मिळू शकलो तर PPOचे पण खूप मोठे चान्सेस असतात. जसं की ॲडोबी आता बरोबर आहे. 47.38 लॅक्सचं PPO देते, तर ती इंटर्नशिप मिळालेल्या मुलांनाच देते, मुलींना टू बी स्पेसिफिक. अच्छा. आणि 2 मुलींना यावर्षी भेटलं पण आहे ते PPO त्याच्या थ्रू. ओके, म्हणजे ॲडोबीमध्ये. हो, ॲडोबीमध्ये. हां, म्हणजे 47.28 LPA एवढं जे PICTचं हायेस्ट पॅकेज होतं या वर्षीचं, ते 2 स्टुडंटला मिळालेलं आहे. आणि बाकीचे कंपनीबद्दल काय सांगशील? काही कंपनीचं नाव सांगू शकशील का तू, जे PPO ऑफर करतात? जसं की मी आता सांगितलं, ॲडोबी असेल, त्यानंतर डॉइश बँक एक येते, मास्टर कार्ड, बार्कलेज, BMC. सो या लाईक प्रॉमिनंट कंपनीज असतात ज्या इंटर्नशिपसाठी येतात कॅम्पसमध्ये. बरोबर. अच्छा. आणि साधारण ते PPO कितीचं ऑफर करतात? सो व्हेरी करतं, बट जसं की मास्टर कार्ड असेल तर ते 12 लॅक्सपर्यंत करतं, बार्कलेज असेल 13 लॅक्स करतं, डॉइश बँक येते 9.6 लॅक्स देतं, त्यानंतर ट्रेसलिंक बनून येते 14 लॅक्सपर्यंत PPO देतात. ओके. ग्रेट. तर काही मुलांना PPOचा अर्थ माहीत नसेल, तर PPOचा अर्थ असा असतो की प्री प्लेसमेंट ऑफर. म्हणजे जे मुलं इंटर्नशिप करतात, इंटर्नशिप आपली हे साधारण 2 ते 3 महिन्यांची असते. आणि ह्या 2 ते 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये जी कंपनीने आपला परफॉर्मन्स कसा वाटतो त्याच्यावरती ते आपल्याला डायरेक्ट प्लेसमेंट ऑफर करतात. याचाच अर्थ काय, तर तुमचं जे लास्ट इयर जे असतं ते तुम्ही पूर्ण फ्री असता. म्हणजे जसं थर्ड इयर कंप्लीट होतं तेव्हा तुमच्या हातात एक प्लेसमेंट ऑफर असते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता ही किती चांगली ऑपॉर्च्युनिटी इंटर्नशिपची. तर त्यामुळे तुम्ही थर्ड इयरला जर गेलात तर इंटर्नशिपसाठी नक्की ट्राय करा, जेणेकरून तुमचं जे लास्ट इयर आहे ते तुम्हाला व्यवस्थित एकदम मजेशीर आरामात घालवता येईल. तर अखिलेश, आता आपण पुढचं, जसं की इंटर्नशिपचं तू आता सांगत होतास, तर तू कुठे इंटर्नशिप केली होतीस? सो मी इन हाऊसच इंटर्नशिप केली होती. सो लाईक ते PICT कॉलेजमध्येच होती. इट वॉज लाईक रिसर्च Okay. इंटर्नशिप होती ते. प्रोफेसर आहेत Okay. आमच्या इथे एक, त्यांच्या अंडर केली होती मी. ती क्लाउड कम्प्युटिंगमध्ये रिसर्च इंटर्नशिप होती माझी. ओके. रिसर्च इंटर्नशिप म्हणजे नक्कीच नॉलेज त्याच्यातून गेन करण्यासाठी. ओके, हो. ग्रेट. आणि त्याच्यातून आता आपलं हे थर्ड इयरचं झालं इंटर्नशिपचं. आता फायनल जे आपलं प्लेसमेंट म्हणतो, तर प्लेसमेंटसाठीची प्रोसेस सांगशील का, की कंपन्या आपल्याला आल्यात हे कसे आपल्याला समजतं, त्यानंतर कंपनींचा क्रायटेरिया काय असतो? सो प्लेसमेंटचं असं असतं की प्लेसमेंट 4th इयरला 1 ऑगस्टपासून सुरू होतं. लाईक दरवर्षी हां. 1 ऑगस्टला फोनपे कंपनी येते आमच्या इथे, आणि ते फिक्स असतं Okay. दरवर्षी. सो बेसिकली व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म केलेले असतात, प्रत्येक ब्रँडचा वेगळा व्हॉट्सअप ग्रुप असतो. आणि कोणती पण नवीन कंपनी आली की त्यामध्ये त्याचा एक मेसेज येतो आम्हाला. त्यामध्ये कंपनीचं नाव, जॉब डिस्क्रिप्शन असतं, त्यानंतर काय क्रायटेरिया आहेत कंपनीचे, आणि त्याचा हे किती असेल, पॅकेज किती असेल ते असतं. आणि त्यामध्ये एक गुगल फॉर्मची लिंक असते. सो जर आपण इंटरेस्टेड असू तर आपण ती गुगल फॉर्मची लिंक भरायची, आणि मग त्यानुसार शॉर्ट लिस्टिंग आणि इंटरव्ह्यू प्रोसेस ते सगळं ग्रुपवरतीच येतं. आणि आपली सिलेक्शन झाली हे पण ग्रुपवरतीच मेसेज थ्रू आपल्याला समजतं की लाईक झाली सिलेक्शन या कंपनीमध्ये. ओके, ग्रेट. तर साधारण तुला ह्या वर्षी टोटल किती कंपनी आली याचा काय आयडिया आहे का? यावर्षी लाईक रिसेशन असून पण अराउंड 100 कंपनी झाल्या होत्या कॅम्पसमध्ये, आणि लाईक तो खूप चांगला नंबर आहे असं मला वाटतं. आणि बरोबर आहे. प्लेसमेंट पण लाईक ऑलमोस्ट 90 to 92% प्लेसमेंट झालेली आहे. आणि अजून पण कंपन्याज येत आहेत. आम्ही पास आउट झालोय तरी अजून पण कंपन्या येत आहेत कॅम्पसमध्ये 4th इयरच्या मुलांना. ग्रेट. आणि ते नंतर पण कंटिन्यू होणार आहे, लाईक अजून पण 1-2 महिने और पूर्ण काळासाठी ते कंटिन्यू होत राहील असं लाईक सांगण्यात आलंय कॉलेजकडून पण आम्हाला. बरोबर आहे, कारण असे जे टॉपचे जे कॉलेज असतात, जसं की PICT, CUP, VJTI, VIT, ह्या कॉलेजचं कसं असतं की आपण जरी पास आउट झालो तरी सुद्धा आपल्याजवळ 1 वर्ष अजून सुद्धा असतं की तेव्हा सुद्धा आपण प्लेसमेंट घेऊ शकतो. हे जे टॉप कॉलेजचे हेच आपल्याला महत्त्व असतं. त्याच्यामुळेच चांगला अभ्यास करा आणि टॉप कॉलेज मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करा.
तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की अखिलेशची प्लेसमेंट झालेली आहे. तर अखिलेश, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. अखिलेश, आम्हाला तुझ्या प्लेसमेंटची स्टोरी सांग. अखिलेश, आम्हाला तुझी जी प्लेसमेंटची स्टोरी आहे ती ऐकायला आम्हाला खूप आवडेल. सो माझी प्लेसमेंट झाली होती 5 ऑक्टोबरला. सो लाईक ऑलमोस्ट 2 महिन्यानंतर जे आपलं प्लेसमेंट प्रोसिजर स्टार्ट होतं त्याच्यानंतर माझी प्लेसमेंट झाली होती. आणि माझी प्लेसमेंट झाली होती HSBC बँकमध्ये. सो त्याच्या आधी मी ऑलमोस्ट त्याच्या आधी 30 to 40 कंपन्याज येऊन गेल्या होत्या. तर त्यामध्ये मी 32 कंपनीजला शॉर्टलिस्ट झालो होतो. मी इंटरव्ह्यू पण 10 to 12 कंपनीजचे इंटरव्ह्यू दिले होते आणि त्याच्यानंतर फायनली मला HSBC मध्ये प्लेसमेंट मिळाली. ग्रेट ग्रेट. साधारण तू तुझं पॅकेज सांगू शकशील का, जर काही रिस्ट्रिक्शन नसतील कंपनीकडून तर? हो. सो माझं ॲन्युअल पॅकेज आता 9 LP आहे. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. बस. आणि अखिलेश, जसं की तू आत्ता सांगितलंस की तू आधी खूप साऱ्या कंपनीचे इंटरव्ह्यू दिले, जसं की 30-40 कंपनी असतील, बरोबर ना? हो हो बरोबर. तर तर तुला असं काय वाटलं की तुझी कंपनी सिलेक्शनचं झालं तुझं आता, तर ते थोडंसं लेट झालं? कारण जसं की तू सांगितलं तुझं पॉइंटर पण खूप छान आहे. त्यानंतर मी जसं तुला ओळखतो की तुझी जे नॉलेज आहे IT मधलं, तर ते खूप छान आहे. तर रिझन काय असेल थोडंसं लेट प्लेसमेंट होण्यामागचं? सो मला असं वाटतं की लाईक जी प्लेसमेंट प्रोसेस असते ती पूर्णपणे डिपेंड करते कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट नंतर. सो लाईक असं नाही होणार कधी की आपण पहिल्या इंटरव्ह्यूला गेलो आणि आपण तो क्रॅक करू. त्यानंतर आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल त्या इंटरव्ह्यूमध्ये. समजेल की या गोष्टी आपल्या थोड्या वीक आहेत, तिथे थोडं आपल्याला वर्क करावं लागेल. सो लाईक घरी येऊन परत त्या गोष्टींवर वर्क करा आणि मग त्यानंतर दुसऱ्या इंटरव्ह्यू आले की त्या गोष्टी तिथं रेक्टिफाय करा. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे असं मला वाटतं. सो लाईक वेगवेगळे मी इंटरव्ह्यूज देत होतो ऑलमोस्ट 2 महिन्यासाठी. बट प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मला असं होत होतं की हे अजून बाकी आहे माझं, हे मला अजून शिकायचं, हे मला अजून करायचंय. सो ते करत करत फायनली माझी प्लेसमेंट झाली असं मला वाटतं. सो लाईक कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट खूप इम्पॉर्टंट आहे प्लेसमेंट प्रोसेसमध्ये असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आणि जसं की CSIT जे आपलं सेक्टर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिवसेंदिवस अपडेट करावंच लागतं स्वतःला, तरच आपली पुढे ग्रोथ होती. आणि मुलांना मला सांगायला आवडेल की PICTचं जी प्लेसमेंट आहे त्याचा माझ्याजवळ एक रिपोर्ट आहे. तर त्या रिपोर्टनुसार, आणि अखिलेशनी पण मला सांगितलं, आम्ही दोघांनी क्रॉस व्हेरीफाय केलं, तर कम्प्युटर ब्रांचची जी प्लेसमेंट आहे त्याचं ॲव्हरेज जे पॅकेज आहे तर ते 11 LPA एवढं आहे. आणि IT ह्याचं 10 LPA. आणि ANTC ब्रांचची जी प्लेसमेंट आहे तर त्याची 8.5 to 9 असं समथिंग काहीतरी एवढं आपलं ॲव्हरेज पॅकेज आहे. तर जसं की तुम्ही आत्ता पाहिलं, हे कम्प्युटर IT आणि ANTC ह्या ब्रांचसाठी PICT हे खरोखरच खूप छान कॉलेज आहे. पण तरीसुद्धा बऱ्याच वेळा अखिलेश असं म्हणलं जातं की ENTC PICT मध्ये घेणं हे थोडंसं जरा निर्णय चुकीचा आहे, असं खूप साऱ्या लोकांना वाटतं. तर त्याबद्दल काय सांगशील? सो मला असं वाटतं की लाईक ENTC मुळातच खूप स्ट्रिक्ट ब्रांच आहे PICT मध्ये म्हटलं तर. आणि जो करिक्युलम आहे ENTCचा तो पण खूप हार्ड आहे असं मला वाटतं. लाईक खूप मुलं स्ट्रगल करतात तो करिक्युलम कोप अप करायला. आणि प्रॉब्लेम असा होतो की कॅम्पसमध्ये ऑनली ENTC कंपनीज ह्या ऑलमोस्ट नाही सारख्याच, येतच नाही. सो त्यांना पण प्लेसमेंट तर CSIT कंपनीजमध्ये घ्यायची. सो त्यांना अभ्यास करताना असं होतं की कॉलेजमध्ये त्यांना ENTCचा अभ्यास करावा लागतो, त्यानंतर परत घरी येऊन त्यांना CSITचा पण अभ्यास करावा लागतो. सो लाईक ते डबल बर्डन होतं. सो लाईक जर तुम्ही डबल मेहनत करायला तयार असाल तरच तुम्ही ENTC घ्या. और लाईक केक वॉक नाही राहणार ENTC मध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर कम्पेअर्ड टू CSIT असं मला वाटतं. ओके ओके. मग थोडक्यात सांगायचं झालं तर ENTC साठी कुठे ना कुठे आपल्याला डबल अभ्यास करावा लागतो. जसं की ENTC कोरचा पण आणि CSITचा पण. अच्छा. तर अखिलेश, जसं खूप साऱ्या मुलांचे प्रश्न असतात की आपण जे पाहतो आता इंस्टाग्रामला खूप व्हायरल आहे, एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी. तर PICT बद्दल तू काय सांगशील? तुझे एक्सपेक्टेशन काय होत्या आणि रियालिटी मध्ये PICT कसं आहे? सो मेनली माझ्या 3 लाईक एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी सिनेरिओज होते. पहिलं म्हणजे कॅम्पस साईज. लाईक मला असं वाटलं की लाईक असेल डिसेंट कॅम्पस साईज असेल, बट कॅम्पस साईज खूप छोटं आहे PICT. जर तुम्ही कॅम्पस साईज आणि असं खूप मोठं कॅम्पस असेल असं कन्सिडर करून याल तर इथं नाही, तर कॅम्पस आमचं खूप छोटं आहे. अच्छा. त्याच्यानंतर दुसरं मी म्हणेल की प्लेसमेंट. खूप लोकांना वाटतं की
लाईक PICT नावाचा स्टॅम्प लागलाय नाव मागे, तर लाईक प्लेसमेंट खूप इझिली होऊन जाईल, काही करावं नाही लागणार. 4 वर्ष आता फक्त थोडाफार अभ्यास करायचा आणि प्लेसमेंट होऊन जाईल. बट तसं नाहीये, कोणत्या पण कॉलेजला तुम्ही गेलं तर अभ्यास तुम्हाला करावाच लागणार आहे 4 वर्ष, बरोबर आणि आहे. तो अभ्यास केल्यानंतरच तुमची प्लेसमेंट चांगली होईल. सो लाईक ती पण एक एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटीचा भाग आहे असं मला वाटतं. आणि थर्ड म्हणजे नक्कीच स्ट्रिक्टनेस. लाईक लोकांना ऑनलाईन रिव्ह्यूज मध्ये पण खूप लोकांनी वाचले असेल की PICT खूप स्ट्रिक्ट आहे. तर मला पण वाटलं होतं की लाईक ठीक आहे स्ट्रिक्ट आहे, पण एवढं कायच असणार ना, शेवटी कॉलेजच आहे. बट नाही, हे बरोबर. आहे स्ट्रिक्ट. जर लाईक तुम्ही कोणत्या पण मुलाला विचारलं तर ते म्हणतील की हे कॉलेज नाही, हे स्कूल आहे. लाईक लिटरली खूप स्ट्रिक्ट आहे. सो लाईक ती एक एक्सपेक्टेशन असेल रियालिटी आहे माझ्यासाठी पण. अच्छा, खूपच छान इन्फॉर्मेशन दिलीस. आणि अखिलेश, जसं की आता मुलं आपल्याला विचारतात की दादा मला PICT मध्ये ENTC ब्रांच भेटते, CUP मध्ये मेकॅनिकल भेटते आणि VIT मध्ये IT ही ब्रांच भेटते, तर ह्या 3 ब्रांचपैकी मुलांनी कोणती ब्रांच प्रिफर केली पाहिजे आणि का? सो माझ्यानुसार तर पहिलं VIT मध्ये CS ला ट्राय करायला पाहिजे, त्याच्यानंतर नक्कीच. CUP मध्ये मेकॅनिकलला ट्राय करायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर आपण ENTC ला ठेवायला पाहिजे. कारण जे पण प्लेसमेंट आहेत PICT मध्ये ते आहेत ENTC ब्रांचसाठी पण, कंपनीज येतात ENTC बरोबर. ब्रांचसाठी पण, बट त्यांच्यासाठी खूप हार्श क्रायटेरिया लावला जातो असं मला वाटतं. सो लाईक ते एवढं बेनिफिशियल नाही होत ॲट द एंड ENTC ब्रांच जर बरोबर आहे. बघितलं तर. आणि मेहनत पण तुम्हाला डबल करावी लागते. त्याच कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही मेकॅनिकल घेतलं तिथं पण ऑलमोस्ट 100% प्लेसमेंट आहे बरोबर, CUP मध्ये. CUP मध्ये बऱ्यापैकी आहे. आणि VIT मध्ये पण जर तुम्ही CS घेताय तर तुम्हाला प्लेसमेंट तर मिळूनच जाईल ते तिथे तर पण. बेस्टच आहे. सो त्यामुळे जर नक्कीच. भेटत असेल तर मला असं वाटतं त्या ब्रांचेस मोस्टली मी प्रेफर करेन. नक्कीच. तर अखिलेश, आत्ता जे 2025 ह्या वर्षी जे CET आपले ॲस्पिरंट आहेत, तर त्यांच्यासाठी तू काय टिप्स देशील? सो टिप्स माझ्या असे असेल की जे आपले HSC बुक्स आहेत तेच तुम्ही एकदम बाय हार्ट करा, त्याचंच प्रॅक्टिस करा. त्यानंतर क्वेश्चन्स जे आहेत ते मोर अँड मोर क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहेत. जे पण क्वेश्चन्स तुम्ही करसाल ते लाईक रेक्टिफाय करा, जसं मी आधी पण सांगितलं, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करा त्यामध्ये. बरोबर. आणि जो पण तुमचा स्कोर येत असेल टेस्ट सिरीजमध्ये, खूप सारे टेस्ट सिरीज द्या, आणि जो पण स्कोर येत असेल तो ट्राय करा की वाढत राहील लाईक कंटिन्युअसली. जर 170 येते तर तुम्ही 180 ला ट्राय करा. सो लाईक त्याच टिप्स असतील, आणि त्यानुसारच तुमचा स्कोर वाढत जाईल आणि ॲट द एंड तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटून जाईल असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे जसं की आपण मॉक टेस्ट देतो, तर मॉक टेस्टचं आपण ॲनालिसिस केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपलं काय चुकतंय, कुठल्या कन्सेप्ट वीक आहेत, ह्या सगळ्या आपण इम्प्रूव्ह केला तरच आपला स्कोर इम्प्रूव्ह होणार आहे. थोडक्यात आपण कन्सेप्ट क्लिअर करण्याकडे आणि जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्हिंग करण्याकडे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, स्कोर ऑटोमॅटिकच येईल. तर अखिलेश, खूपच छान वाटलं, तू खूप छान इन्फॉर्मेशन दिलीस, आणि खूप सारे आपले जे सबस्क्रायबर होते त्यांचे डाऊट क्लिअर झाले. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे की अजूनही कोणत्या मुलाचे जर काही डाऊट राहिले असतील तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. अखिलेश असेल, मी असेल, तुमच्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर देण्याचं नक्की ट्राय करेल. तर पुढचा जो आपला व्हिडिओ असेल तो आता वालचंद सांगली, त्यानंतर VIT आणि VIIT, मी ट्राय पण करेल VJTI, ह्या ज्या कॉलेजचे जे मुलं आहेत त्या कॉलेजच्या मुलांचे सुद्धा असाच इंटरव्ह्यू घेण्याचा ट्राय करेल, जेणेकरून तुम्हाला एक्सपेक्टेशन वर्सेस रिॲलिटी आणि तिथले प्लेसमेंट हे सगळं समजेल. तर अखिलेश, खूपच छान वाटलं. थँक्यू अखिलेश. थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग मी. सो गाईज, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला गाईज. थँक्यू अखिलेश.